ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयिरीयाणं, नमो उवाध्यायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्। जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्टं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सव्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री आचार्य नेमिचंद्र सिद्धार्थीदेव विरचित द्रव्य संग्रह या ग्रंथांतर्गत आपली जीव द्रव्याच्या स्वरूपाविषयी चर्चा सुरू आहे आणि आपण गाथा क्रमांक 9 च्या माध्यमातून जीवाच्या भोक्ता या विशेषणाची चर्चा करीत आहोत। तर सर्वप्रथम आपण या जीवाच्या भोक्तृत्व या जो धर्म आहे या भोक्तृत्व धर्माची चर्चा करणाऱ्या 9व्या गाथेचा येथे आपण गाथा पाठ करूया आणि त्याचा पद्यानुवाद सुद्धा म्हणूया आणि त्यानंतर आपल्या चर्चेला प्रारंभ करूया। पहा आपल्याला स्क्रीनवरती दिसते आहे गाथा। म्हणूया आपण माझ्या सोबत म्हणू शकता। मी म्हटल्यानंतर एक पंक्ती 2 वेळा म्हणतो आहे, आपण माझ्या सोबत म्हणावं। ववहारा सुह दुःखम, ववहारा सुह दुःखम, पुग्गलकम् फलं पभुञ्जेति, पुग्गलकम् फलं पभुञ्जेति, आदानिच्चयनयदो, आदानिच्चयनयदो, चेदन भावंखु आदस्स, चेदन भावंखु आदस्स। आता आपण पद्यानुवाद म्हणूया। पद्यानुवाद म्हणूया। सुख दुःख कर्म फलांना, सुख दुःख कर्म फलांना, भोगतो जीव व्यवहाराने, भोगतो जीव व्यवहाराने, स्वचेतन परिणामांना, स्वचेतन परिणामांना, भोगतो जीव निश्चयाने, भोगतो जीव निश्चयाने। इतकी सुंदर गाथा आहे। आज आपण या गाथेची चर्चा करून समारोप देखील करणार आहोत आणि अतिशय रहस्यपूर्ण चर्चा या भोक्तृत्व स्वभावाच्या आधारे आपण करणार आहोत। काय म्हणतात आचार्य? आचार्य या गाथेच्या माध्यमातून आपल्याला उपदेश देतात की व्यवहाराने हा आत्मा पुद्गल कर्म फळाचा म्हणजेच सुख दुःख रूप फळाचा भोक्ता आहे आणि निश्चयनयाने पाहाल तर हा जीवात्मा आपल्या चैतन्य रूप भावांचाच भोक्ता आहे। गाथार्थ तर इतका आहे। आता आपण मागच्या गाथेमध्ये जसा जीवाच्या कर्ता स्वभावाचा परिचय विविध नयांच्या माध्यमातून करून घेतला होता, अगदी त्याच पद्धतीने त्याच नयांच्या आधारे आपण जीवाच्या भोक्ता या स्वभावाला सुद्धा जाणून घेतलं आहे। मागील व्याख्यानामध्ये याची विस्ताराने आपण चर्चा केली आहे। तर त्याचा सारांश अगदी थोडक्यात अगदी 1-1.5 मिनिटातच जर याचा सारांश करायचा झाला तर इतका होईल की हा जीवात्मा व्यवहार नयाने शरीराच्या बाहेरील सर्व परपदार्थांचा देखील भोक्ता आहे, शरीराचा इंद्रियांचा देखील भोक्ता आहे आणि स्वतःने बांधलेल्या पूर्वबद्ध कर्मांच्या फळाचा सुद्धा भोक्ता आहे। अशा प्रकारे हा जीव व्यवहार नयाने मग त्या उपचरित असद्भूत नावाच्या
8व्या क्रमांकाच्या व्यवहारनयाने किंवा अनुपचरित असद्भूत नावाच्या 7व्या क्रमांकाच्या व्यवहारनयाद्वारे हा जीवात्मा विविध पुद्गल कर्मांचा भोगता होतो. आता या संबंधी विस्ताराने आपण चर्चा केली आहे. आता या सर्व भोक्तृत्व संबंधी कथनाचा निषेध करीत असताना अशुद्ध निश्चयने म्हणतो की नाही, हे आत्म्यापासून सर्व भिन्न परपदार्थ आहेत. मग कर्मांचा उदय असू दे, शरीर असू दे किंवा शरीराच्या बाहेरचे सर्व पदार्थ असू देत, वास्तवामध्ये जीव या परद्रव्यांचा ना करता आहे ना भोगता आहे. जीव तर स्वतःच्या परिणामांचाच करता आहे आणि तो स्वतःच्या परिणामांनाच भोगतो. बस काल आपण याच सिद्धांताला थोडा समजून घेण्याचा यत्न केला होता, पण मध्ये थोडासा डिस्टर्ब झाल्यामुळे किंवा आपल्याला कनेक्टिव्हिटी व्यवस्थित न मिळाल्यामुळे थोडासा विषय अस्पष्ट राहिलेला होता. आज आपण तो विषय पूर्ण क्लिअर करूया. पहा, तर काही लोकांना थोडीशी या संदर्भात शंका सुद्धा आली होती, तर त्याचं सुद्धा आपण येथे आज समाधान करणार आहोत. पहा, आपण तर व्यवहारामध्ये हे नेहमीच म्हणतो की या सर्व बाहेरच्या पदार्थांना जीव भोगतो, जसं की सुगंध दुर्गंध यांना जीव भोगतो किंवा या सगळ्या स्पर्श रस गंध वर्ण रूप पदार्थांना, इंद्रियांच्या विषय भोगांना हा जीव भोगतो. स्वतःच्या शरीराच्या रूपाला आपण भोगतो. जो स्वतःला सुंदर मानतो, मी खूप सुंदर दिसतो, तर त्याने स्वतःच्या शरीराच्या मी सुंदर आहे अशा रीतीने शरीराच्या रूपाचा भोग घेतला. आणि याउलट जो म्हणतो नाही, मी दिसायला सुंदर नाही, मी कुरूप आहे, असं म्हणणाऱ्या जीवाने स्वतःच्या शरीराला मी कुरूप आहे अशा रीतीने म्हणून भोगलेलंच आहे. तर अशा प्रकारे विविध पद्धतीने जीव शरीराबाहेरच्या पदार्थांना सुद्धा भोगतो, शरीराला सुद्धा भोगतो आणि पुण्य पाप रूप जे कर्म पूर्वी बांधलेलं होतं, त्या कर्मांचा उदय आल्यानंतर त्या कर्मांमध्ये सुखी दुःखी होऊन सुद्धा आपण सुख दुःखाला भोगतो. आता मूळ गोष्ट येथे आहे की व्यवहाराने हे सर्व जरी सत्य असलं तरी अशुद्ध निश्चय म्हणतो नाही नाही नाही, की हा जीवात्मा या सर्व पदार्थांचा करता भोगता नाही, तर जीव स्वतःच्याच परिणामांचा करता भोगता आहे. हे आपण आता एका उदाहरणाद्वारे पाहूया. काय म्हणणं आहे अशुद्ध निश्चय याचं? अशुद्ध निश्चय म्हणतो की आपण जीवात्मे आहोत, आपण चैतन्य रूप पदार्थ आहोत आणि म्हणून आपण पुद्गल रूप पदार्थांचा भोग घेतच नाही, आपण तर आपल्या परिणामांनाच भोगतो. ते कसं काय? तर समजा काल आपण उदाहरण घेतलं होतं, कोणत्याही पदार्थाला भोगण्याची आपल्याला इच्छा होते. उदाहरणार्थ गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली असं काल उदाहरण घेतलं होतं. कोणत्याही 5 इंद्रियांच्या विषयांपैकी एकाचं आपण उदाहरण डोळ्यासमोर ठेवून ही चर्चा करूया. खूपच मूलग्राही चर्चा आहे की कोणत्याही पदार्थाला भोगण्याची आपल्याला इच्छा झाली असता सर्वप्रथम ती इच्छा उत्पन्न होते आणि आपण त्या इच्छेलाच भोगतो. म्हणजे त्या इच्छा उत्पन्न झाल्यानंतर आपल्याला आकुलता उत्पन्न होते, म्हणजेच आपल्याला दुःखाची अनुभूती होते. कारण ही इच्छा म्हणजेच दुःख आहे. जेथे जेथे इच्छा तेथे तेथे दुःख आणि जेथे जेथे इच्छेचा अभाव तेथे तेथे नियमाने सुख. आणि म्हणून या इच्छेला उत्पन्न होणं येथेच दुःखाचा उद्भव आहे. आणि म्हणून सर्वप्रथम पदार्थांना भोगण्याची इच्छा झाली, येथेच दुःख उत्पन्न झालं आणि जीवात्म्याने त्या आपल्या दुःखाला भोगलं. आता एक पाऊल पुढे जाऊया. मग पुढे काय झालं? समजा मला गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली, अन्य कोणता एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली आणि ती इच्छा झाल्यानंतर मला आकुलता झाली. मग मी तो पदार्थ मिळवण्याचा प्रयत्न केला, मला तो भोगायचा आहे, मला तो सेवन करून सुखी व्हायचा आहे आणि म्हणून मी काय केलं, तो भोगण्यासाठी मी पुरुषार्थ केला. आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा अशा प्रकारची तीव्र इच्छा उत्पन्न होते तेव्हा त्या पदार्थाला भोगण्याची इच्छा असल्यामुळे अजूनही तो भोगला गेलेला नाहीये, परंतु तो आमच्या निकट आलेला आहे, तो आमच्या समोर आलेला आहे किंवा समजा समोरच्या ताटामध्ये वाटीमध्ये वाढला गेलेला आहे
आणि त्याच वेळेला आम्हाला गुदगुल्या होऊ लागतात, त्याच वेळेला आम्हाला बरं वाटू लागतं, त्याच वेळेला आम्हाला थोडीफार सुखाची अनुभूती व्हायला लागते. आता सांगा, हा जो इच्छित पदार्थ किंवा वांछित इच्छा, जी इच्छा आहे, तो वांछित पदार्थ अजूनही भोगला गेलेला नाहीये. अजूनही भोगला गेलेला नाहीये, केवळ तो आमच्या निकट आलेला आहे. तरी सुद्धा आम्हाला बरं वाटण्यास सुरुवात झाली आहे, आम्हाला आल्हाद वाटायला सुरुवात झाली आहे. मी विचारतो आहे, हे बरं वाटणं कुठून आलेलं आहे? बोला. किती विशेष आहे हे. म्हणजे अजूनही व्यापाराला पैसे मिळालेले नाही आहेत, वायदा झालेला आहे, परंतु आज पैसे मिळणार आहेत. मग पैसे मिळणार आहेत म्हटल्यावरच त्याला बरं वाटायला सुरुवात होते. मग जे बरं वाटणं आहे ते पैशांमधून येत असेल, त्या पैशांच्या भोगांमधून येत असेल, तर पैसा अजून मिळालेलाच नाहीये, काही तासांनंतर मिळणार आहे. मग तरी सुद्धा याला बरं वाटायला चालू होतं. मग ते कुठून झालं? म्हणजे अजूनही पदार्थ ताटामध्ये वाढला गेलेला आहे, अजून जिभेशी स्पर्श झालेला नाहीये, तरी सुद्धा त्या पदार्थाला भोगण्या अगोदरच जे बरं वाटतं आहे, जो आल्हाद वाटतो आहे, तो त्या पदार्थांमधून तर आलेला नाहीये. कारण पदार्थांमधून आला असता तर अजून त्याचं भोगणं सुरू झालेलं नाहीये. बोला, होतंय की नाही? अजून पंगत सुरू व्हायची आहे, अजूनही वाढपी ते सगळं सामग्री घेऊन उभे आहेत, तोपर्यंत भूक लागलेल्या माणसाला बरं वाटू लागतं. बोला, हे पदार्थ पाहिल्यानंतर जे बरं वाटतं ते कुठून आहे, ते आलं कुठून? सांगण्याचं या सगळ्या वर्णनातून तात्पर्य हेच आहे की आम्हाला वाटणारा तो आल्हादाचा भाव त्या पदार्थामधून तर आलेला नाहीये, कारण तो तिथून आला असता तर तो अजूनही भोगलाच गेलेला नाहीये. पहिली गोष्ट. आता याच्यावरून सांगतात की बाबा रे, जे सुख येतं किंवा जो आल्हाद वाटतो, जे बरं वाटतं, ते पदार्थामधून येत नसतं, ते आपल्या इच्छेमधून, आपल्या धारणेमधूनच येत असतं. ही पहिली गोष्ट. आता पुढे जाऊया थोडस. आता तो पदार्थ ताटामध्ये आला आणि आता आपण तो भोगत आहोत, म्हणजे आता आपण त्याचं सेवन करतो आहोत. आता सेवन करताना आम्हाला बरं वाटलं, तो जो गोड स्वाद आला त्यामुळे आम्हाला बरं वाटलं. आता पुन्हा प्रश्न की ते जे सुख आहे, ते जे गोड पदार्थाला खाल्ल्यानंतर बरं वाटणं आहे, त्यावेळी नेमकं काय झालं? तर त्यावेळेला खरोखर या रसनेंद्रियाच्या, या जिभेच्या निमित्ताने आम्हाला त्या पदार्थाच्या स्वादाचं ज्ञान झालं. ऐका हो, ऐका, खूप महत्वाची गोष्ट सांगतोय, ही खूप सूक्ष्म गोष्ट आहे. नेमकी प्रक्रिया काय घडली? तो पदार्थ खाताना त्या पदार्थाच्या स्वादाचं ज्ञान झालं, म्हणजे हा गुलाबजाम गोड आहे इतकं ज्ञान झालं. जीवानं त्याचं ज्ञान केलेलं आहे त्यावेळेला. आता मग ज्ञान सुद्धा जीवाने आपल्या क्षमतेने किंवा आपल्या योग्यतेने प्राप्त केलेला आहे. आणि त्यावेळेला तो जो गोड स्वाद या शरीराला, या जिभेला आम्हाला अनुकूल वाटला, आमच्यावरती आम्ही अशा प्रकारचा संस्कार केलेला आहे, आम्ही अशा प्रकारची धारणा केलेली आहे की गोड खाल्ल्याने बरं वाटतं. ऐका, गोड खाल्ल्याने बरं वाटतं, अशा प्रकारे जो आमच्यावरती आम्ही अनादी काळापासून जो संस्कार करून घेतला आहे, जी वासना करून घेतलेली आहे, ही जी धारणा करून घेतलेली आहे, त्या धारणेतूनच आम्हाला सुखाची उत्पत्ती झाली. हो हो, अद्भुत आहे. खरोखर ते सुख, ती बरं वाटण्याची भावना, ती त्या गुलाबजाम मधून किंवा त्या पदार्थातून आलेलीच नाही. ओहो, आता यासाठी मी तुम्हाला काही तर्क देतो, जेणेकरून आपल्याला हे कळेल. हे न पटणार आहे सगळं, हे सर्व अजिबात न पटणार आहे की ते सुख त्या पदार्थामधून येत नाही. मग येतं कुठून? आज आपण या प्रश्नाचा छडा लावणारच लावणार आहोत की आम्हाला जे बरं वाटतं ते कुठून येतं. आज आपल्या सगळ्या रिसर्चचा विषय हाच एकमात्र आहे. बोला, जर खरोखर विशिष्ट पदार्थाला भोगण्यातून मिळणारं सुख हे त्या पदार्थामधून येत असेल, तर त्या पदार्थाच्या सेवनाने सर्व जीवांना सुख व्हायला पाहिजे, परंतु सर्व जीवांना ते सुख होताना दिसत नाही. पहिलं कारण काय सांगितलं की खरोखर त्या पदार्थात सुख असेल तर जितके लोक त्या पदार्थाला सेवन करतील
त्या सर्वांना सुख मिळायला पाहिजे, परंतु तसं घडत नाही. म्हणजे मला जर गुलाबजाम खाण्यामध्ये आनंद वाटत असेल तर कदाचित एखादा मिठाईवाला की जो गुलाबजाम करून त्याची विक्री करतो, कदाचित त्याला त्याचं सेवन करून सुख नाही मिळणार, परंतु ते विकल्यानंतर जे पैसे येतील त्या पैशातून तो सुख मानेल. याचा अर्थ काय की विशिष्ट पदार्थामधूनच सुखाची उत्पत्ती होत असेल तर त्या पदार्थाच्या सेवनाने सर्वांना सुख व्हायला पाहिजे, परंतु ते सुख होताना दिसत नाही. पहिलं कारण. दुसरं कारण, ठीक आहे सगळ्यांचं राहू द्या, मी तर सुखी होतो की नाही, मला तरी सुख होतं की नाही, नाही, त्या पदार्थाला खाल्ल्याने मी नेहमी सुखी होतो असं नाहीये. म्हणजे जेव्हा माझ्यावरती एखादा दुःखाचा प्रसंग असेल, एखाद्या वेळेस माझं चित्त दुसऱ्या कुठल्या तरी टेन्शन मध्ये असेल आणि अशा वेळेला जर मला कोणी गुलाबजाम खाऊ घातले तर बोला मला त्या गुलाबजामचा स्वाद येईल, मला त्या गुलाबजामाच्या स्वादातून आनंद होईल. बोला घरामध्ये एखादी अनिष्ट घटना घडलेली असताना, अनिष्ट संयोग किंवा इष्ट वियोग घडलेला असताना काय अशा गोडाधोडाच्या पदार्थाने सुख होतं? नाही होत. याचा अर्थ खरोखर त्या पदार्थामधून सुख येत असतं तर त्या पदार्थाने सदा सर्व काळ जीव सुखी व्हायला हवा होता. त्यामुळे दुसरं कारण हे झालं की खरोखर मी सुद्धा त्या पदार्थाच्या सेवनाने सदा काळ सुखी होताना दिसत नाही. तिसरं कारण, आता जर खरोखर त्या पदार्थाच्या भोगण्याने जीव सुखी होत असेल तर त्या पदार्थाला जितकं अधिकाधिक भोगता येईल तेवढं अधिक भोगल्याने सुखाची सुद्धा वृद्धी झाली पाहिजे. तिसरं कारण सुख देणारा पदार्थ जितका अधिकाधिक भोगला जाईल सुख सुद्धा तितकंच वाढलं पाहिजे. पण असं होताना दिसतं का? अजिबात नाही. जितके पदार्थ अधिक भोगले जातात तेवढी त्याच्यामधली सुखाची अनुभूती संपत जाते, नष्ट होत जाते. पहिला गुलाबजाम, दुसरा, 5वा, 10वा, 50वा, 100वा, बोला त्रास नको 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 बास आता. म्हणजे पहिला गुलाबजाम खाल्ल्यानंतर जर सुख होत असेल तर 100वा खाल्ल्यानंतर 100 पटींनी सुख व्हायला पाहिजे, परंतु तसं होत नाही. वॉमिटिंग होते, उलटी येते, किळस येते. याचा अर्थ तो पदार्थ नको नको होतो. बाबा रे, जीवाला सुख तर अनंत पाहिजे आणि इथे तर 100वा गुलाबजामच नको झाला. याचा अर्थ खऱ्या अर्थानं सुख त्या पदार्थामधून येतच नाही. येत असतं तर ते जितकं वाढवल्यानंतर जीव तितक्या प्रमाणात सुखी व्हायला हवा होता, परंतु खऱ्या अर्थानं ते पदार्थ, त्या पदार्थामध्ये सुख नाहीच आहे. पुन्हा प्रश्न, जर खरोखर त्या पदार्थात सुख नाही तर मग आम्हाला सुखाची अनुभूती होतेच कशी? शांतीनाथजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर येत आहे आता की मग आम्हाला ही सुखाची अनुभूती होतेच का? अतिशय महत्वाचा प्रश्न आणि तितकंच महत्वाचं उत्तर. बाबा रे, अनादि काळापासून मी जीवात्म्याने या शरीरामध्ये एकरूपपणा केला आहे. माझ्या धारणेने, माझ्या ममत्वाने, मोहाने मी या शरीराशी एकत्व बुद्धी केली आहे. आता जे जे या शरीराला अनुकूल आहे ते सर्व मला अनुकूल आहे, अशा प्रकारचं सॉफ्टवेअर मी भरून घेतलं आहे माझ्या मोहामुळे. आता जेव्हा गोड पदार्थ खाण्यास मिळतो तेव्हा रसनेंद्रियाचा विषय मिळाल्यामुळे मी असं मानतो की मी सुखी झालो. वास्तवामध्ये ती सुखाची भावना त्या गुलाबजाम मध्ये नाहीच आहे, केवळ त्याच्यामध्ये गोडपणा आहे. ऐका हो, गोडपणा आहे आणि त्या गोड स्वादाचं ज्ञान जीव आपल्या ज्ञान गुणाद्वारे करतो. आणि जेव्हा ज्ञान गुणाद्वारे गोडीचं ज्ञान करतो तेव्हा एक पाऊल एक्स्ट्रा टाकून आपल्या मोहाद्वारे या गोड चवीला चाखल्याने मी सुखी होतो असा एक प्लस मोह सुद्धा करतो आणि त्या मोहाने स्वतःला
त्या अज्ञानाने स्वतःला सुखी मानतो. हे मी सिद्ध करून दाखवणार आहे, डोंट वरी. लक्षात आलं काय म्हणतोय? आणि हेच जेव्हा कारल्याची भाजी खातो किंवा नको असणारा एखादा स्वाद ग्रहण करतो तेव्हा काय घडतं? तेव्हा सुद्धा हेच घडतं की त्या पदार्थामधून नको असणारी भावना, त्या पदार्थामधून अव्हेराची भावना येत नाही, तर केवळ त्यावेळी सुद्धा ज्ञान हा स्वाद कडू आहे इतकंच ज्ञान करतो. आणि ते ज्ञान करणं तर जीवाचा स्वभाव आहे, परंतु तिथून पुढे जाऊन हा स्वाद माझ्यासाठी चांगला नाही अशा प्रकारे अज्ञान बुद्धी करून मोहितमती होऊन जीव त्या विकल्पाद्वारे स्वतःला दुःखी करतो आणि त्या दुःखाला भोगतो. अद्भुत आहे. खरोखर जर तो गुलाबजाम आणि ते कारलं सुख दुःखदायक असतं तर खरोखर त्या पदार्थातूनच सुख दुःख स्रवत असतं, बाहेर पडत असतं, तर मृतदेहाच्या जिभेवरती गुलाबजाम ठेवल्यानंतर सुख त्यातून बाहेर पडत असल्यामुळे त्या मृतदेहाला सुद्धा सुख मिळायला पाहिजे होतं. त्याला सुद्धा कडू स्वाद तिथून येत असल्यामुळे, दुःख तेथून येत असल्यामुळे त्याला सुद्धा दुःखाची अनुभूती व्हायला पाहिजे होती. परंतु काय सांगायचं, सुख दुःख या पदार्थांमधून येतच नाही. वास्तवामध्ये जीवात्मा या सर्व पदार्थांचं ज्ञान करतो, ते ज्ञान सत्य आहे आणि त्या ज्ञानासोबत आपल्या मोह राग द्वेष भावांच्या द्वारे तो सुखी दुःखी होतो आणि स्वतःच्याच विकारांना तो भोगतो, पदार्थांना तर भोगतच नाही. हो हो, इतक्यात समजेल तर ते हे सूक्ष्म तत्वज्ञान कसं आहे ना. पहा, आणखी एक उदाहरण देतो. आणखी खूप गरमी होते, खूप त्रास होतो उन्हाळ्यामध्ये, तर जीव नकोसा होतो. बोला, खूप गरमी होते, खूप घाम फुटतो. प्रत्येकाची ही काय आहे, एक तक्रार आहे किंवा दुःखाचं कारण आहे. आणि त्यामध्ये पंखा नसेल, कूलर नसेल, एसी नसेल तर काय विचारूच नका. मग अशा वेळेला भयंकर गरमी पडत असताना आणि त्या घामाने न्हावून निघत असताना, घामाच्या धारा लागल्याने जीव छटपटत असताना अचानक एसी चालू झाला, थंडगार वातावरण पसरलं, सहजच तोंडातून येतं आहाहा. आता प्रश्न आहे, हा आहाहा कुठून आला? आजचा रिसर्चचा विषय आहे, हा आहाहा कुठून आला? बघा, काळजीपूर्वक आपण खूप छान याचा शोध घेणार आहोत. पहिल्यांदा झालं काय, सगळीकडे गरमी होती, उष्णता होती, घाम स्रवत होता, नको नको होत होतं, चिकचिक वाटत होतं. आणि त्या वेळेला ही अवस्था शरीराची असताना, शरीराचं टेम्परेचर वाढलेलं असताना, ही शरीरासाठी प्रतिकूल अवस्था असताना, मी जीवात्मा म्हणजे शरीरच आहे अशी शरीराशी एकरूप मान्यता केल्यामुळे मी दुःखी झालो, या उष्णतेने मी दुःखी कष्टी झालो, अशा प्रकारची अनुभूती जीवाने पहिल्यांदा घेतली. हे पहिल्यांदा स्वीकार करा. घाम कुणाला आला होता? आत्म्याला घाम येतच नाही. घाम कुठून आला? शरीरामधून आला. अवस्था कुणाची झाली? शरीराची झाली. मग त्या शरीराच्या अवस्थेचं ज्ञान आत्मा करतो एक क्षेत्रावगाह रूपाने तेथेच आहे. आत्मा स्वपर प्रकाशी आहे. ज्ञानामध्ये स्वला आणि पराला जाणण्याची ताकद आहे आणि त्यामुळे त्यानं शरीराची अशी अशी होणारी अवस्था, उष्णतेने परेशान होणारी अवस्था ही त्यानं जाणली. जाणून शांत राहायला पाहिजे होतं, पण शांत का राहिला नाही? कारण ही शरीराची अवस्था, घामजन्य अवस्था, दुर्गंधीजन्य अवस्था, उष्णता वाढणे रूप अवस्था माझ्यासाठी हितकारक नाही. अशा प्रकारचा अनादिकालीन संस्कार, अशा प्रकारे अनादिकालीन वासना, मिथ्यात्व, अज्ञान या जीवाने आजपर्यंत अगृहीत मिथ्यात्वाद्वारे कमावलेला आहे. आणि म्हणून मग त्या भावनेद्वारे जीवाने स्वतःच्या त्या शरीराच्या होणाऱ्या अवस्थेला पाहून त्याचं ज्ञान करून त्याच्यामध्ये मोहितमती होऊन दुःखाचं वेदन केलं. पुढे
इथपर्यंत लक्षात आलं. पुढे आता काय झालं, अशी बेचैनी होत असतानाच अचानक एसी सुरू झाला. मग काय झालं, अचानक वातावरण पलटलं, सगळीकडे थंडगार वातावरण झालं. लगेच ज्ञानाने त्याची नोंद घेतली आणि काय झालं, आता उष्णतेचं ज्ञान थांबून त्या ठिकाणी थंडपणाचं ज्ञान सुरू झालं. मग हे ज्ञान सत्य होतं, परंतु लगेच श्रद्धेने काय मानलं किंवा अन्य जीवाने धारणा काय केली, ओहो आता या थंड हवेमध्ये सुख आहे, ही थंड हवा माझ्यासाठी अनुकूल आहे. वास्तवामध्ये त्या थंड हवेचा स्पर्श केला होता शरीराने, शरीराला त्या थंड हवेचा स्पर्श झाला होता. आत्मा तर अमूर्तिक आहे, तो स्पर्श रसगंध वर्णाने रहित आहे. संजयजी समजतंय का? त्यामुळे थंड हवेचा स्पर्श तर शरीराने केलेला असताना त्या वेळेला ती शरीरासाठी असणारी अनुकूल अवस्था पाहून आणि त्या शरीरामध्ये एकत्व बुद्धी करून ठेवल्यामुळे आत्म्याने अशी धारणा केली की या थंड हवेमुळे आता मी सुखी झालो. आणि अशा प्रकारे या जीवात्म्याने स्वतःच्या त्या थंड हवेने मी सुखी होतो या धारणेद्वारे त्याच्यामध्ये सुख मानलं. समजलं का पहा? हे असं नाही समजणार, खरोखर थंड हवेतून सुख येत असतं तर बर्फाच्या लादीमध्ये ठेवलेल्या मृतदेहाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या. काय म्हणतात का? कारण त्याला तर बर्फावरच ठेवलेला आहे, पण त्याला का सुख होत नाही? यासाठी सुख होत नाही कारण त्याला एसी समजतच नाही, बर्फ समजतच नाही. यावरून लक्षात येतं की बाबा रे, ही जी सुख दुःख वेदनाची भावना आहे ती खऱ्या अर्थाने जीवाच्या अंतरंगातून येते, ती बाह्य पदार्थामधून येतच नाही. खरोखर थंड हवेतून सुख येत असतं. आपला विषय काय चाललाय, विषय विसरू नका हो. आपला विषय चालू आहे हे सुख दुःख येतं कुठून, आहा येतं कुठून, तर ते परपदार्थामधून येत नाही, हा विषय सुरू आहे. आणि म्हणून मला आज खरोखर अतिशय पोटतिडकीनं हा विषय सांगायचा आहे की खरोखर या थंड हवेतून सुख येत असतं, तर मग थंडीच्या दिवसांमध्ये बाहेर बर्फ पडत असताना थंड हवेचा झोत लागल्यानंतर जीव दुःखी का झाला असता? बाबा रे, जर सुख दुःख या परपदार्थांमधून यायला लागलं तर त्याचा कोणताही नियम राहत नाही. म्हणून येथे म्हणतात परपदार्थ ना सुखाला कारण आहे ना दुःखाला कारण आहे. जीव स्वतःच्या योग्यतेने आणि त्या पदार्थांच्या निमित्ताने आपल्या ज्ञान शक्तीद्वारे केवळ त्यांचं ज्ञान करतो आणि ते ज्ञान करता करता एक अपराध करतो की त्या पदार्थामुळे मी सुखी दुःखी होतो. अशा प्रकारची जी अज्ञानजनित कल्पना करतो त्याद्वारेच तेथे तो सुखी दुःखी होतो. अद्भुत आहे. आचार्य कल्प पंडित टोडरमलजी हे समजावून सांगताना म्हणतात, कुत्रा पाहिलाय कधी हाड चघळताना? जेव्हा कुत्रा हाड चघळतो तेव्हा त्याला असं वाटतं की त्या हाडामधून रक्त येत आहे आणि हाडामधून स्वाद येतो आहे आणि मला त्याचा खूप छान आनंद येतो आहे. पण होत काय असतं, हाडामधून तर स्वाद येतच नसतो. त्या हाडाचे कोण, त्या हाडाचे काय कोपरे चावल्याने त्याच्याच हिरड्या घासल्या जातात, हिरड्या जखमी होतात, स्वतःच्याच हिरड्यांमधून रक्त स्रवतं आणि त्या स्वतःच्या रक्ताचा स्वाद घेणारा तो कुत्रा असं मानतो की हा स्वाद हाडामधून येतो आहे. टोडरमलजींना कुत्र्याला सांगायचंय काय आपल्याला सांगायचंय? बोला. आम्ही काय मानतो? आम्ही मानतो की हा स्वाद कुठून येतो आहे? हा स्वाद गुलाबजाम मधून येतो आहे, हा स्वाद एसीच्या हवेमधून येतो आहे, हा स्वाद नरम असणाऱ्या गद्दे आणि तक्क्यांमधून येतो आहे. बाबा रे, हे तर केवळ ज्ञानाचे निमित्त आहेत. वास्तवामध्ये या नरम स्पर्शामध्ये, थंड हवेमध्ये, गरम पाण्यामध्ये आणि या गोड गुलाबजाम मध्ये तू सुखबुद्धी करून ठेवलेली आहेस आणि तू तेथे सुख मानतोस, म्हणून तुला तेथे सुखाची अनुभूती होते. वास्तवामध्ये तेथे सुख नाहीच आहे, हाडामध्ये स्वाद नाहीच आहे. बोला, यात व्हॉट इज द प्रूफ, याचा पुरावा काय?
सांगू पुरावा? गुलाबजाम मुनिराज खातात, त्यांना गोडाचं ज्ञान होतं, परंतु सुखाची अनुभूती होत नाही. मुनिराजांना गरम गरम अशा उष्ण त्या सूर्याच्या भयंकर गर्मीमध्ये बसलेल्या, तपश्चर्येला बसलेले असताना त्या उष्ण गर्मीचं ज्ञान होतं, परंतु त्यामध्ये दुःखाची अनुभूती रंच मात्र होत नाही. बोला, आम्हाला नरम गद्यांवर झोप येत नाही, ते कुठेही अतिशय उघड्या भूमीवरती, हे एका कुशीवरती काही काळ विश्राम करतात, परंतु त्यांना ते टोचत नाही. त्याचं ज्ञान जरूर होतं, परंतु त्याच्या दुःखाची अनुभूती होत नाही. काय कारण आहे? कारण दुःख तेथे नाहीच आहे. ओहो, तो समता भाव ते कशा प्रकारे ठेवू शकतात? माझा तुम्हाला प्रश्न आहे, खरोखर ते सुख दुःख परद्रव्यामधून येत असेल तर कोणताही जीव समता भाव ठेवूच शकणार नाही. समज में आया? कसं ठेवणार? जर समोरच्या पदार्थाला भोगल्यानंतर तेथूनच सुख दुःख येत असेल तर तुम्ही समताभाव ठेवणार कसा? वास्तवामध्ये समताभाव ठेवण्याचं नावच हे आहे की बाबाने ज्ञान केल्यानंतर तटस्थ राहणं, ज्ञातादृष्टा राहणं, जाणणं पाहणं, त्याच्यामध्ये आपली धारणा ऍड न करणं, याचं नाव खऱ्या अर्थाने समताभाव. आणि म्हणून म्हणतात की परपदार्थ तर केवळ ज्ञानामध्ये निमित्त आहे, सुखदुःखामध्ये निमित्त नाही आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जीव परपदार्थाला भोगत नाही, वास्तवामध्ये तो स्वतःच्या त्या अज्ञानाला, स्वतःच्या मोह राग द्वेष भावांनाच भोगतो. अहो, खरं गाथेच्या पहिल्या ओळीमध्ये तर व्यवहारा सुह दुःखम म्हटलंय, जीव व्यवहाराने पुद्गलाला भोगतो असं म्हटलंय, आणि तुम्ही तर म्हणता नाही भोगत, आपल्या परिणामांना भोगतो. तेच तर सांगतोय, जेव्हा जीव खऱ्या अर्थानं अशुद्ध निश्चयानं आपल्याच परिणामांना भोगतो, हे सत्य आहे. परंतु जेव्हा आपल्या परिणामांना भोगतो तेव्हा स्थूल रूपाने व्यवहाराने तो परपदार्थांना सुद्धा भोगतो असं म्हटलं जातं. म्हणजे व्यवहार नयाचं हे स्थूल कथन आहे की जीव त्या गुलाबजामुनला भोगतो, सुगंध दुर्गंधाला भोगतो, स्पर्शाला भोगतो, पत्नीला भोगतो, गाडीला भोगतो. बोला, खरोखर नवी कोरी काय 25-30 काय 50 लाखांची गाडी चालवण्यामध्ये आनंद आहे की नाही? बोला आशिषजी, सुंदर अशी 50-55 लाखांची गाडी नवीन कोरी शोरूम मधून काढून बाहेर चालवण्यामध्ये आनंद आहे की नाही? सगळेजण पाहत राहतील अशी गाडी आहे. बोला, अहो त्यामध्ये सुख असतं तर जो जो तिथला सेवक आहे, जो नोकर आहे, जो दिवसातून 17 वेळा ती गाडी आत बाहेर करतो, बोला तो किती सुखी झाला असता. नाही होत. जर त्या गाडीमध्ये बसण्याने आणि चालवण्यानं सुख आलं असतं तर जो जो त्याच्यामध्ये बसेल तो सुखी व्हायला पाहिजे होता. पण मालक तर सुखाचा अनुभव करतो, ड्रायव्हर सुखाचा अनुभव करत नाही. याचा अर्थ ते सुख आलं कुठून? वास्तवामध्ये ते आमच्या धारणेतून, आमच्या मान्यतेतून आलेलं आहे, ते परपदार्थामधून आलेलंच नाही. समजलं का? फार सुंदर चर्चा आहे. म्हणून हे म्हणजे जीवाचा भोगता स्वभाव, अजूनही रहस्य भरपूर बाकी आहे. पहिल्यांदा हे समजलं का पहा की अशुद्ध निश्चयाने हा जीवात्मा आपल्याच सुख दुःखाचा भोगता आहे. आणि जेव्हा हा जीव आपल्याच सुख दुःखाला भोगतो, आपल्याच इच्छा आकांक्षांना भोगतो, आपल्याच मोहराग द्वेष भावांना भोगतो, तेव्हा जो बाहेर पदार्थ निमित्त रूपाने दिसतो त्याला सुद्धा या जीवाने भोगलं, अशा प्रकारे व्यवहाराने सांगितलं जातं. समजलं का? जेव्हा स्त्री वेदाचा पुरुष वेदाचा उदय असतो, मैथुनाची भावना होते, तेव्हा पत्नीला भोगतो, पतीला भोगतो. अशा वेळेला पत्नीला भोगतो, पतीला भोगतो की आपल्यामध्ये जी इच्छा उत्पन्न झाली, जी आकुलता उत्पन्न झाली, त्या आकुलतेला भोगतो. बोला, आणि ती आकुलता, ती इच्छा काही कारणाने शमल्यानंतर आता या क्रियेद्वारे मी सुखी होतो, अशी जी अनादिकालची मैथून संज्ञा पडलेली आहे, त्या संज्ञेद्वारे, त्या अज्ञानाने सुखी मानतो की मी आता सुखी झालो.
वास्तवामध्ये हे तत्वज्ञान इतकं विशुद्ध आहे, इतकं पवित्र आहे, इतकं अलौकिक आहे की हे तीर्थंकरांनी साक्षात केवल ज्ञानी भगवंतांनी तुमच्या आमच्यासारख्या जीवांवरती अनंत कृपा करून खरोखर आपल्याला या संसार समुद्रामधून योग्य दिशा मिळण्यासाठी अशा प्रकारचा अलौकिक आणि दिव्य उपदेश आपल्याला या पद्धतीने केलेला आहे। आता आपण काय नक्की केलं की व्यवहाराने स्थूल रूपाने जीव परपदार्थांना भोगतो असं म्हटलेलं आहे। वस्तुस्थिती तर ही आहे की जीव आपल्याच इच्छेला आणि त्याच वेळेला आपल्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या त्या सुख दुःख रूप परिणामांनाच जीव भोगतो। आता पुढचा हे अशुद्ध निश्चयाने कथन केलं। आता पुढचा शुद्ध येतो आणि म्हणतो अरे अनादि काळापासून ते तू हे सुख दुःख भोगतच आलायस, हे स्वतःच्या परिणामांना भोगणे रूप कार्य करतच आलायस। यामुळे तुझं काय हित झालं, यामुळे तू किती सुखी झालास? अजिबात सुखी झाला नाहीस, जिथे आहे तिथेच आहेस। या सुख दुःखाला भोगून तुझी परमार्थ रूप सिद्धी काही झालीच नाही, तुझा संसार काही संपलाच नाही, तू जिथे आहेस तिथेच आहेस। तो बैल जसा त्या खळ्यामध्ये धान्याचे कण तुडवण्यासाठी फिरत राहतो ना, तसा हा जीवात्मा सुख दुःख भोगत भोगत चार गतींमध्येच भटकत राहिला आहे। मोक्ष शुद्ध नाही म्हणतो अरे हे तुझं खरं भोगणं नाहीये, हे तुझं खरं भोक्तृत्व नाहीये। तू या सगळ्या चैतन्य रूप अशुद्ध परिणामांना भोगणं सोडून दे, क्रोध मान माया लोभांना भोगणं सोडून दे, या मलिनतेला भोगणं सोडून दे आणि आपल्यामध्ये जे अनंत गुण पडून आहेत त्या अनंत गुणांना भोग, आपल्या शुद्ध स्वरूपाला भोग, तिकडे दृष्टी कर। आणि तिकडे दृष्टी केल्यानंतर सर्वप्रथम तुला मोक्ष मार्ग रूप सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य आंशिक रीतीने प्रकट होतील। हो, थोडे थोडे प्रकट होतील, जितका पुरुषार्थ करशील तेवढे प्रकट होतील। आणि मग खऱ्या अर्थाने ते अतींद्रिय सुख, खऱ्या अर्थाने ते अलौकिक संवर निर्जनामय शुद्धता रूप सुख, खऱ्या अर्थाने तू त्याचा भोगता आहेस। आणि एक देश शुद्ध निश्चयाने मोक्ष मार्ग प्रकट केल्यानंतर जी थोडीशी साधक दशेमध्ये थोडीशी शुद्धता प्रकट होते, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य प्रकट होतं, आंशिक निर्मलता, थोडीशी वितरागता प्रकट होते, थोडस अतींद्रिय सुख प्रकट होतं, त्या आंशिक सुखाचा तू एक देश शुद्ध निश्चयाने भोगता आहेस, कारण ते तुझ्या उपयोगाचा आहे। ते पहिला गाठी बांधून घे। मग खऱ्या अर्थाने मी कशाचा भोगताय? ही साधक दशा संपून जेव्हा तू अरिहंत आणि सिद्ध होशील, जेव्हा तू साध्य दशेला प्राप्त होशील, केवल ज्ञान, केवल दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य असे तुझे अनंत गुण परिपूर्ण रीतीने प्रकट होतील, तू अनंत सुखाला प्राप्त होशील, भगवान बनशील, खऱ्या अर्थानं ते जे अनंत सुख प्रकट होईल ना त्याचा तू खरा भोगता आहेस आणि ते तुझं खरं भोग्य आहे। अशा प्रकारे साक्षात शुद्ध निश्चयाने, जो की 2 नंबरचा नाही आहे, त्या साक्षात शुद्ध निश्चयाने सांगितलं की तू तर तुझ्या पूर्ण शुद्ध पर्यायींचाच भोगता आहेस। अशा प्रकारे ही गाथा येथे पूर्ण होते। लक्षात आलं का? म्हणजे संसारी जीव संसार अवस्थेमध्ये, अज्ञान अवस्थेमध्ये आपल्याच मोहराग द्वेष रूप भावांचा, सुख दुःख रूप परिणामांचा भोगता असतो आणि त्यावेळेला तो व्यवहाराने, उपचाराने या सर्व गाडी, दुकान, मकान, पत्नी, मुलं बाळ यांचा भोगता म्हणवला जातो। आणि आध्यात्मिक दृष्टीने, खऱ्या अर्थाने जीवाच्या हिताच्या दृष्टीने पाहिलं असता आंशिक एक देश शुद्ध निश्चयाने जीवात्मा आपल्या सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य रूप रत्नत्रयाचा भोगता आहे आणि त्यानंतर पूर्ण शुद्ध निश्चयाने तो आपल्या केवल ज्ञानादी विभूतींचा खऱ्या अर्थाने भोगता आहे। अशा प्रकारे येथे ही गाथा पूर्ण होते। खरोखर या गाथांमध्ये इतकं अद्भुत मर्म भरलेलं आहे की खरोखर आपण कशाचे भोगते आहोत, आपण कशाला भोगतो आहोत आणि कशाला भोगून आपण
काय मानतो आहोत याची अतिशय सुंदर मीमांसा या ठिकाणी आचार्य देवांनी केलेली आहे. आणि म्हणून या गाथेचा अर्थ आपण अशा रीतीने समजावून घेतला. पहा, खरोखर या भोक्तृत्व स्वभावाला इतक्या सुंदर रीतीने आचार्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे की विविध नयांच्या माध्यमातून आचार्य देव आपल्याला येथे मार्गदर्शन करतात. आणखी एक खूप सुंदर मुद्दा काही श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता यामध्ये, की यामध्ये मनाचं स्थान कुठे आहे, या भोगण्यामध्ये मन कुठून येतं, असा काल कोणीतरी प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर हे आहे की मन कुठे आहे यात. वास्तवामध्ये मन म्हणजे भावमन, आणि भावमन म्हणजे जीवाचा ज्ञान दर्शन रूप उघाड, जीवाचं व्यक्त ज्ञान आणि दर्शन. आता काळजीपूर्वक ऐका, मी खूप सूक्ष्म चर्चा आपल्या समोर मांडतोय, खूप सुंदर चर्चा मांडतोय की जीवाने जे या परपदार्थांचं ज्ञान केलं ना, ज्ञान, ते ज्ञान गुणाचं कार्य आहे. उदाहरणार्थ गुलाबजाम गोड आहे हे जाणलं, हवा थंड आहे एसीची हे जाणलं, किंवा अन्य कोणतंही, ही गाडी खूप महागाची आहे, खूप सुंदर चालते, अशा प्रकारे जे जाणलं, हे सर्व जे ज्ञान केलेलं आहे ते जीवाच्या ज्ञान गुणाने केलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये हा जो भाव केला की हे गोड खाल्ल्याने मी सुखी होतो, ही गाडी माझी झाल्याने मी सुखी होतो, या थंड हवेमुळे मी सुखी होतो, अशा प्रकारे जी भावना केली, अशा प्रकारे जी धारणा केली, ही खऱ्या अर्थाने श्रद्धा आणि चारित्र्य गुणाची पर्याय आहे. सुनीलजी, खूप सुंदर चर्चा आहे, थोडीशी बारीक आहे. मी 3 गोष्टी स्पष्ट करतोय. 3 गोष्टींना मला सांगायचं आहे. पहिली गोष्ट, गुलाबजाम गोड आहे हे कुणाचं काम आहे? हे जीवाच्या ज्ञान गुणाचं काम आहे. पुढे, हे गोड खाल्ल्याने मला बरं वाटतं, हे गोड खाल्ल्याने मी सुखी होतो, हे काम कुणाचं आहे? हे काम आहे जीवाच्या श्रद्धा गुणाचं. आता हे बरोबर आहे का चुकीचं आहे तो नंतरचा प्रश्न. ही श्रद्धा बरोबर आहे की चुकीची आहे तो नंतरचा प्रश्न. इथे श्रद्धा चुकली, इथे श्रद्धेने चुकीचं श्रद्धान केलं, मान्यता चुकीची केली की गोड खाल्ल्याने मी सुखी होतो, हे चुकीचं श्रद्धान आहे. ह्याचा सुखाशी काही संबंध नाहीये, परंतु अनादिकालीन संस्कारामुळे हे घडलं. तर हा गुलाबजाम गोड आहे हे कार्य केलं जीवाच्या ज्ञान गुणाने जाणलं. ही गोडी चाखल्याने मी सुखी होतो, ही अज्ञान जनित धारणा केली श्रद्धा गुणाने, आणि त्याच वेळेला चारित्र्य गुणाने तो गुलाबजाम खाणे रूप भाव केले. काय केलं? चारित्र्य गुणाने काय काम केलं? इच्छा केली की हे मी गुलाबजाम 1 खाऊ, 2 खाऊ, 4 खाऊ, 5 खाऊ. हे जे परिणाम केले हे चारित्र्य गुणाने केलेले आहे. आणि त्याच वेळेला ते करत असताना या सगळ्या श्रद्धेमुळे, या सगळ्या चारित्र्यामुळे जीवाच्या सुखरूपी गुणामध्ये ते इंद्रिय जनित सुख, सुखाची संवेदना उत्पन्न झाली. ती कुणामुळे झाली? ती त्या गुलाबजाममुळे झाली नाही, तर ती सुख गुणाच्या स्वतःच्या योग्यतेने सुखाच्या पर्यायीमध्ये ती संवेदना उत्पन्न झाली. म्हणजे इथे मन नाहीये, आम्ही मन, आता मनाकडे येतो. पहिल्या 3 गोष्टी समजल्या का बघा, 3 नाही 4 झाल्या. गुलाबजाम गोड आहे हे ज्ञान गुणाचं कार्य जाणण्याचं, मग गुलाबजाम खाल्ल्याने सुख होतं हे श्रद्धा गुणाचं कार्य मानण्याचं. त्याच वेळेला मी आता 2 खाऊ, 4 खाऊ, 5 खाऊ, जेवढे जमतील तेवढे, कोण बघत नाही ना आपल्याकडे किती खातोय, हे बघून आणखी 2 घेणं, हे काम कुणाचं? चारित्र्य गुणाचं. अधिकाधिक भोगण्याचा भाव. आणि हे सर्व होत असताना जीवाच्या सुख गुणाच्या पर्यायीमध्ये तो जो भाव उत्पन्न झाला की आता मला बरं वाटतं आहे, ती पर्याय जीवाच्या सुखरूपी गुणाची आहे. मग ते खरोखर असली सुख आहे का? हो नाही, नाही, ते इंद्रियजनित सुख आहे. कारण श्रद्धा मिथ्या आहे. बघा, तुम्ही जर लिहून घेतलं असेल तर वरची श्रद्धा मिथ्या आहे, चारित्र्य सुद्धा मिथ्या आहे.
मग त्या श्रद्धा मिथ्या असताना, चारित्र्य मिथ्या असताना सुख गुणाच्या पर्यायीमध्ये जे सुख उत्पन्न झाल्यासारखं वाटतं ते सुख नसून सुखाभास आहे. समझ में आया? नाही समजलं? कारण श्रद्धा चुकीची झाली, चारित्र्य पण चुकीचं झालं आणि म्हणून सुखाच्या पर्यायीमध्ये जे सुखासारखं वाटलं परंतु ते सुख नसून सुखाभास आहे. अशा प्रकारे येथे ही मीमांसा पूर्ण होते. आता इथे मन कुठे आहे? ऐका, मन आहे ज्ञान गुणामध्ये. ज्ञानानं जे जाणलं की हा गुलाबजाम गोड स्वादाचा आहे, फक्त जाणणं, जाणण्यापुरतं मर्यादित तिथे मन आहे. परंतु बोली भाषेमध्ये, लौकिक व्यवहारामध्ये, प्रचलित बोलण्या चालण्यामध्ये ज्ञानानं हा गुलाबजाम गोड आहे असं जाणणं आणि शेवटचा सुख गुणाच्या पर्यायीमध्ये मी सुखी झालो किंवा सुखाचं संवेदन ही जी पर्याय उत्पन्न झाली, या दोन पर्यायींना मिळून मन म्हटलं जातं. समजलं का? म्हणजे मला बरं वाटलं. अशा प्रकारे लौकिक व्यवहारामध्ये सुख गुणाच्या पर्यायीला आणि ज्ञानाच्या जाणण्याला या दोघांना मिळून मन म्हटलं जातं. परंतु मन हे जैन शास्त्रांमध्ये केवळ ज्ञानापर्यंतच मर्यादित सांगितलं आहे. थोडीशी चर्चा सूक्ष्म होते आहे नक्की, परंतु इथे संपतंय हे, इथे हे तत्वज्ञान पूर्ण होत आहे. इथे आपल्याला समजण्यातला आनंद घेतला पाहिजे की हा मला वस्तूचं स्वरूप कळून येत आहे, समजून येत आहे. तर अशा प्रकारे आपण या भोक्ता स्वभावाची चर्चा आज येथे पूर्ण केली आहे. पूर्ण कसं म्हणू, एक फार मोठा भोक्तृत्वाचा सिद्धांत अजून बाकी आहे. तुम्ही म्हणाल तर पुढे घेऊया, नाहीतर मग पुढची गाथा घेऊया, कारण खूप डिटेल मध्ये जातो आहोत आपण. पण भोक्तृत्वाचा एक असला अद्भुत सिद्धांत आहे जैन शासनाचा की तो समजून घेतल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने या जिन शासनाची महिमा आल्याशिवाय राहणार नाही. पाहूया, योग्यता असेल तर पुन्हा त्याचंही वर्णन येईलच. तर अशा या आत्म्याच्या अनेक विशेषतांना, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या अनेक क्रियाकलापांना आपण असं मुळापासून समजून घेऊन आपल्या चैतन्य स्वभावाला लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावं या मंगल भावनेने ओम.